पुढे मी म्हणलो आले काय झाकले काय म्हणजे डोंगर कसा आला चेंजिंग काय उधर मत खोल उधर से बाहर से हो. वेलकम बॅक टू द चॅनल. आणि एवढ्या पहाटे ब्लॉग सुरू करण्याचं कारण की मी आता निघालो आहे सातारला, कारण की माझं एक आहे ॲड शूट आणि पहाटेचे वाजतात 3:30 आणि आता शूटची गाडी आलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये शूटला निघालो. कारण की जेव्हा लांब शूट असतं तर ते आपल्यासाठी तिकिटाचे पैसे पे करतात किंवा त्यांची गाडी असते, त्यामुळे आता त्यांच्या गाडीमध्ये बसून सकाळी निघालो आणि जवळपास आम्ही पोचलो आता इथे 6:30 वाजता सातारमध्ये पोचलो अलीकडे. कारण की शूट लोकेशन तर मी नाही सांगू शकत आणि काय शूट आहे हेही नाही सांगू शकत, फक्त ॲड शूट आहे एवढं सांगतो, कारण की आम्हाला आधीच सांगायची परमिशन नसते असं काही. आणि ही आहे व्हॅनिटी. येऊन आम्ही आरामात व्हॅनिटीमध्ये बसलो. आता थोड्या वेळाने आमचं कॉस्ट्यूम मेकअप आणि त्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे होईल आणि मग शूटला सुरुवात होईल. तो हा होता तो कॉस्ट्यूम आणि आता आम्ही निघालो होतो ऑन सेट, कारण की तिथे आमचं शूट होणार आहे. आम्ही आत्ता शूटवरून आलो आहे आणि आतमध्ये मस्त लंच करतो आहे, कारण की दुपारचे 11:30-12 वाजता आहेत. तर आम्ही आता लंच करतो आहे आणि दुसरं लोकेशन आम्ही तिकडे चाललो आहे. तर जाताना मस्त असं दिसत. शूटचं म्हणजे माझं पर्सनली पॅकअप झालं आहे, त्यामुळे इथे एक गाव आहे, तर त्या गावात आता मस्त फिरतो. इकडे मागे मंदिर वगैरे आहेत. सो होता सकाळी 6:30 वाजता शूट चालू झालं होतं, त्याच्यामुळे बराच वेळ आम्हाला सगळं आवरणं वगैरे याला वेळ गेला आणि मग त्याच्यानंतर आमचं शूट चालू झालं. सो 11-11:30 आमचं शूट संपलं. मग त्याच्यानंतर बराचसा वेळ होता. मग सो चला मग आता पॅकअप झालं आहे. मग आता थोडंसं गावात फिरत बसलो आहे. गाव पण खूप सुंदर आहे, त्यामुळे मी गावात इकडे फिरतो आहे. मंदिरं देखील जुने आहेत, मस्त गावामध्ये पार वगैरे आहे, त्यामुळे मस्त गावात राऊंड मारतो आहे. आणि आता आहे ज्यांचं पॅकअप झालं आम्ही फिरतो आहे. मस्त मजा असते शूटला. सो आज झालं बऱ्यापैकी शूट. सो बघूयात, तुम्हालाही दाखवेल की शूट कसं असतं. सो सकाळी मी लवकर 3 वाजताच निघालो होतो घरून. सो ओव्हरऑल सगळं 3 वाजता घरून निघाल्यानंतर 6 वाजता ऑन लोकेशन पोचलो आणि सातारच्या इकडे शूट होतं, ते शूट झालं आणि नंतर मग आमचं 12 वाजता पॅकअप झालं. मग आता आलो आहे. आता मस्त शूट वगैरे संपलं, त्यामुळे आम्हाला बराचसा वेळ होता, त्यामुळे आम्ही गावामध्ये फिरतो आणि मस्त गावामध्ये, कारण की आता वेळ झाली होती 3 ते 4 वाजले होते, म्हणून मस्त गावामध्ये गाई शेळ्या मेंढ्या म्हणजे 5 वाजता सगळे शेतातून घरी येतात, ती वेळ होती, त्यामुळे या शेळ्या वगैरे घरी चालल्या होत्या आणि शेजारीच मंदिर वगैरे होतं, त्याच्यामुळे आम्ही इकडे येऊन टाईमपास करत होतो, कारण की खूप छान वाटत होतं. जो संध्याकाळची वेळ असते गावाकडे ती 4, 5, 6च्या वेळेची, तर मस्त शेतातून लोक घरी येत असतात, म्हणजे गावात येत असतात आणि शेळ्या म्हणजे जनावरं वगैरे घेऊन येत असतात. सो तो काळ होता, त्याच्यामुळे आम्हालाही मस्त भारी वाटत होतं त्या वेळेला. सो आम्ही तो टाईम मस्त स्पेंड करत होतो आणि मस्त गप्पा गोष्टी वगैरे करत आम्ही या गावामध्ये मस्त असं फिरत होतो. सो भारी इकडे लोकेशन पण खूप मस्त आहे. मोठमोठी वडाची झाडं आहेत, गावामध्ये पार वगैरे आहे. सो ह्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला इथे पाहायला मिळत, त्यामुळे आम्ही निवांतपणे ज्यांचं शूट झालं होतं आणि मस्त गावामध्ये फिरत होतो. आणि बरीचशी मराठी लोकं होती म्हणजे शूटमध्ये, एक आर्टिस्ट, त्यामुळे मग आम्ही इकडे फिरत होतो. मग गावामध्ये मस्त घरांच्या समोर या ट्रॅक्टर, त्यांच्या ट्रॉलीज आणि ते नांगर वगैरे सगळं होतं. हे आहे ते गाव जिथे आमचं शूट म्हणजे पुढे चाललं. माझं दुसरीकडे होतं, दुसऱ्या लोकेशनला होतं, तिथलं संपलं आणि आता इकडे येऊन आम्ही जस्ट फिरतो. मस्त सातारच्या इकडे अवसरली गाव, त्या गावात शूट आहे म्हणजे सातारा जिल्हा खंडाळा तालुका, तिकडे शूट आहे गावामध्ये. मस्त मस्त गाव पार वगैरे
आणि गावातलं हनुमान मंदिर आहे. म्हणजे माझ्या दिसतं ते हनुमान मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आणि फार जुनं मंदिर आहे. तर मी तेच आता बघत होतो. फार म्हणजे लाकडी बांधकाम अक्षरशः मंदिराचं माझ्या बघतोय. गावाकडे असं खूप जुने झाडं असतात. मस्त फार वाटतं ते. बसतात, काही काम नाही. सकाळी हां. थकलेले बिचारे जाऊन बसतात, बाकी शेतात जातात मुली. जुनं मंदिर आहे आणि चांगलं. विहीर विहीरच आहे हो, पण ते शेवाळ वगैरे लावलं. पायऱ्या आहेत आणि हो माहिती का पायऱ्या आहेत. जुने 12 म्हणतात ना. पायऱ्याच आहेत. हा हा ये काय करायचं सगळेच बोलवलंय. ते जॅकेट घ्यायला गेलेत. कधी येणार आहे? हा ते खरे. अरे आता वेळ एवढा वेळ हे हा मग तेच ना प्रॉपर ह्याच्यासारखे दीपमाळा. मस्त काय तुला वेळ हत्ती खाना काय हत्ती खाना तेलवाद दीप ते जुने वाटतं. इकडे नवीन केलं. मूर्ती पण छान. हे जानूबाई देवीचं मंदिर होतं ॲक्च्युली. आणि आम्हाला वेळ मिळाला म्हणून आम्ही मंदिराची इथे आलो होतो. कारण की बाहेरून दिसताना आम्हाला मंदिर खूप सुंदर आणि पुरातन असल्यासारखं जाणवलं. त्यामुळे आम्ही आत्ता मंदिरामध्ये आलो. आणि आतमध्ये गाभारा वगैरे पण खूप छान आहे. पण यावेळी मंदिर बंद होतं, म्हणजे कुलूप लावलं होतं तिथे. त्यामुळे आम्हाला आतमध्ये नाही जाता आलं. परंतु आम्ही जेव्हा बाहेरून बघितलं मंदिर खूप शांत आणि गाभारा देखील खूप सुंदर असा होता. आणि मस्त सोनेरी कलरमध्ये वगैरे असा रंगवला होता आतमध्ये. सो आम्हाला आत तरी जाता नाही मिळालं, पण आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि मग मस्त प्रदक्षिणा मारत होतो. तर समोर आम्हाला ह्या दीपमाळ वगैरे अशा गोष्टी दिसत होत्या. सो आम्हाला असं वाटत होतं की खूप जुन्या मंदिरामध्ये आलो आहे. खूप छान असं मंदिर आहे. कारण की मंदिरात खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. आम्ही बराच वेळ तिथे बसलो आणि मग नंतर दर्शन वगैरे घेऊन मग नंतर तिथून निघालो. अरे खेळायला मिळतं एवढं चांगलं. दर्शन घेणार ना ते लेफ्ट मी देवीची शिपाई क्रिकेट खेळाय गेला मी. क्रिकेट खेळलो आणि मस्त चालली आपली महाराष्ट्र आणि लालपरी. आणि आमचं शूटचं पॅकअप झालेलं होतं. त्यामुळे आम्ही पटकन व्हॅनिटीमध्ये जाऊन मी थोडासा व्हिडिओ काढत बसलो की जेव्हा ॲड रिलीज होईल तेव्हा मी नक्कीच सोशल मीडियावरती शेअर करेन. आणि मग घरी आत येऊन बसल्याच्यानंतर मग आम्ही व्हॅनिटीमध्ये बऱ्याचशा व्हिडिओज काढले. सो हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कारण बऱ्याचशा गोष्टी आम्हाला दाखवता येत नाही म्हणून त्या दाखवल्या.